आमच्या 2 मतांमुळे लाखो लोकांचा फायदा होत असेल तर आपण का नाही करू। या देशाला सगळ्यात जास्त घातक कोणी ठरत असेल तर ते भारतीय जनता पार्टी आहे। सेना सोबत होता आहे आणि राहणार, त्याच्यामध्ये आम्ही काही डायल्यूशन केलेला नाही आहे। राज्यसभेची आज निवडणूक पार पडते आहे, तुमची भूमिका काय घोषणा आहे, काय सांगा? आम्ही ऑलरेडी ट्विटरवर आमची भूमिका स्पष्टपणे जाहीर केली की आम्ही महाविकास आघाडी सोबत जाणार आहे। आम्ही शिवसेनेचे जे उमेदवार आहे संजय पवार त्यांना मत देणार आहे। त्या प्रकारे आम्ही आमच्या आमदारांना सांगितलेले आहे की काँग्रेसचे जे उमेदवार आहे इम्रान प्रतापगडी त्यांनाही आपलं मत द्यायचं आहे। तर का असा आम्ही निर्णय घेतलेला आहे हे सर्व लोक आम्हाला विचारत आहे। आम्ही असदुद्दीन अवैसी साहेबांनी हे सांगितलं होतं की तुम्हाला आमचं मत पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला सांगा। मग आम्हाला सांगण्यात आलं की आमच्याशी चर्चा करायची आहे। मी मुंबईला गेलो आमच्या पार्टीचे अधिकाऱ्यांसोबत आणि 2 आमदारही तिथे होते। दिवसभर काल चर्चा झाली, सगळं महाविकास आघाडीचे जे मोठे नेते आहे त्यांच्यासोबत चर्चा झाली आणि आम्ही त्यांना एका प्रकारे एक एग्रीमेंट असं केलं की बाबा तुम्हाला आम्हाला मत पाहिजे, 2 मतं पाहिजे, तर आम्हाला आमच्या एरियाचा विकास पाहिजे। आमचे जे 2 आमदार आहे धुलिया आणि मालेगावचे त्यांना महाविकास आघाडीकडून काहीही मदत मिळत नाही होती, कुठल्याही प्रकारचा त्यांना बजेट मिळत नाही होता, त्यांना डेव्हलपमेंट फंड मिळत नाही होता। मग आम्ही सांगितलं की आम्ही तुम्हाला मत देत असेल तर तुम्ही आम्हाला काय देणार, आम्हाला आमच्या एरियाचा विकास करायचा आहे। आम्ही जेव्हा हे निर्णय घेतलं तर या अनुषंगाने घेतलं की आमच्या 2 मतांमुळे लाखो लोकांचा फायदा होत असेल तर आपण का नाही करू। तर आम्ही म्हणून हे निर्णय घेतला आणि चर्चा करताना हे जे कॉन्स्टिट्युएन्सीज आहे त्याच्या चर्चा केली, पण जे महाराष्ट्राशी संबंधित विशेषकर मायनॉरिटीजचे जे इश्यूज आहेत जसं MPSC बोर्ड महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन याच्यावर नियमाप्रमाणे एक मायनॉरिटीचा मेंबर असायचं, याच सरकारमध्ये हे मेंबर अपॉइंट करण्यात आलेला नाही आहे। का नाही करण्यात आलेला आहे आम्ही त्याची मागणी केली। दुसरा म्हणजे मुस्लिम रिझर्वेशन जे आहे खूप महत्त्वाचा मुद्दा आहे सर्व मुसलमानांसाठी, आम्ही सरकारला आठवण करून दिली की बाबा याच्या बाबतीत तुम्ही काय करत आहे। तिसरा म्हणजे महाराष्ट्रामध्ये हजारो एकर वक्फ बोर्डाची जमीन आहे, त्याच्यावर अनेक सरकारी ऑफिसेस उभे राहिलेले आहे आणि 1 रुपयाही ते भाडा देत नाही महाराष्ट्र वक्फ बोर्डाला। तर मी अजित पवार साहेबांशी जेव्हा मीटिंग झाली सगळं राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे मंत्री नेते तिथे होते, आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही एक नियम आणा की ज्याच्या आधारावर की जे वक्फ बोर्डाची जमिनीवर ऑफिसेस आहे गव्हर्नमेंट ते रेडी रेकनर रेट प्रमाणे वक्फ बोर्डाला रेंट देतील। तर आम्हाला काही पॉझिटिव्ह त्यांच्याकडे रिस्पॉन्स आला। मग आम्ही सविस्तर चर्चा केली, पार्टीचे अध्यक्ष असदुद्दीन अवैसी साहेबांना आम्ही सगळं सांगितलं आणि सकाळी 5 वाजता आम्ही हे निर्णय घेतला की नाही आम्ही महाविकास आघाडीला मदत करू। पण आता तुमच्यावरती टीका टिप्पणी होईल, ज्या शिवसेनेच्या विरोधात तुम्ही सातत्याने लढत आहात, औरंगाबादमध्ये खान की बांधची सतत चर्चा रंगलेली आहे, आता तुम्ही त्यांनाच मतदान करत आहात, तर मग तुमचा जो विरोध आहे तो त्याच्याबद्दल शंका उपस्थित आहे। आणि दुसरं बघा परवा मुख्यमंत्री जे म्हणले की आम्ही मुस्लिम विरोधी नाही किंवा आम्ही द्वेष करत नाही, त्याचा इफेक्ट कुठं झालाय का? नाही, काय आहे की आमच्या वैचारिक राजनैतिक मतभेद जे शिवसेनेशी आहे, आम्ही फक्त शिवसेनेला मतदान दिलं असं नाही आहे। हे महाविकास आघाडी आहे ज्याच्यामध्ये काँग्रेसही आहे, राष्ट्रवादी आहे आणि आमचा वैचारिक मतभेद राजनैतिक मतभेद जे शिवसेनेसोबत आहे ते होता आणि ते राहणार। फक्त काय आहे की राज्यसभेच्या या निवडणुकीमुळे आम्हाला हे निर्णय घ्यायचा होता की तुमचे 2 मतं असंच वाया घालवायचं आहे किंवा लाखो लोकांचा तुमच्यामुळे काही फायदा होत असेल तर का आपण एक नाही करून घ्यावा। तर त्याला हे दुसऱ्या एरियामध्ये किंवा औरंगाबादमध्ये महानगरपालिकेमध्ये असा होणार, तुमच्यावर टीका होणार आहे करके। सरकार कोणाची आहे? सरकार शिवसेनेची आहे। मुख्यमंत्री कोणाचे आहे? शिवसेनेचे आहे। पण ते माझे मुख्यमंत्री नाही आहे का? ते माझेही मुख्यमंत्री आहे। मग तुम्ही असं सांगू शकेल का की तुम्ही कशाला सरकारकडे जातात? शिवसेनेची सरकार आहे, जेव्हा सरकार बनतं तर ते सगळ्यांची सरकार असतं। पण दुर्दैवाने आमच्या एरियाचं जेव्हा दुर्लक्ष होत होतं तर आम्ही हे निर्णय घेतला की त्यांच्याकडे जाऊ आणि त्यांच्याकडून एका ॲग्रीमेंट करू की आम्ही तुम्हाला मतदान देतो, तुम्ही आमच्या एरियाच्या विकासाबाबतीत तुम्ही जे प्रलंबित आमचे जे प्रश्न आहे ते मालेगावचे असू द्या, धुलियाचे असू द्या किंवा औरंगाबादचे असू द्या, त्याच्या बाबतीत काही तुम्ही ठोस निर्णय घ्या। तुम्ही सातत्याने आतापर्यंत भूमिका मांडत आलात, असदुद्दीन ओवैसी भूमिका मांडत आले की आम्ही भाजपची बी टीम नाही असं दाखवायचं असेल तर काँग्रेस राष्ट्रवादीने आम्हाला सोबत घ्यावं, आमच्यासोबत अलायन्स करावं, आम्ही त्यांना मदत करू, पण त्यांनी तुम्हाला आतापर्यंत कधीही सोबत घेतलेलं नव्हतं, मात्र आज तुम्हाला ते सोबत घेतात।
क्या है मरता क्या ना करता हं? तो वैसी हालत है. सगळ्यांना माहीत होतं की हे जे निवडणूक आहे हे डू ऑर डाय सारखी आहे दोघांसाठी, भारतीय जनता पार्टीसाठी आणि शिवसेनेसाठीही. कारण इतकं एक टफ कॉम्पिटिशन झालेलं आहे. भारतीय जनता पार्टी दावा करत आहे की आमच्याकडे आकडे आहे. शिवसेनेला एक भीती आहे की आमचे काही मतं फुटतील का म्हणून एका हॉटेलामध्ये बीजेपीवाल्यांनी ताज हॉटेलमध्ये ठेवले, तर शिवसेनेवाल्यांनी ट्रायडंट हॉटेलमध्ये सगळ्या आमदारांना ठेवलं. तर कुठेतरी त्यांनाही माहीत होतं की नाही आपल्याला आपले आपले आमदार पकडून ठेवायचे आहे आणि एक एक मताचा महत्त्व त्यांनाही कळत होतं. मग त्यांना जेव्हा हे कळलं की MIMचेही मत महत्त्वाचे आहे, तर आम्ही गेलो, चर्चा केली आणि आम्हाला असं वाटलं की एक फायदे का सौदा आहे. आमच्या 2 मतामुळे लाखो लोकांचा फायदा होत असेल, धुलियाचे, मालेगावचे, औरंगाबादचे, तर आपण का नाही करू. आम्ही केलेलं आहे. मग याचा अर्थ हे नाही आहे की आता आम्ही शिवसेनासोबत गेलेलो आहे, आता आम्ही शिवसेनासोबत काही युती करणार आहे. नाही, तसं काही नाही आहे. हे शिवसेनाची डायरेक्ट इलेक्शन असलं असतं तर बहुतेक आम्ही गेलंच नसतं. आम्हाला भारतीय जनता पार्टीला पराभव करायचं होतं आणि त्यांच्यासमोर कोण होता खिलाडी, तर महाविकास आघाडी होती. आणि त्या महाविकास आघाडीमध्ये शिवसेना एक घटक आहे, पण त्याच्यामध्ये काँग्रेसही आहे, राष्ट्रवादीही आहे. म्हणून आम्ही एक घेतला निर्णय. मग आता हे सिद्ध झालं का की MIM भाजपची बी टीम नाही ती? हे तर कधीही भारतीय जनता पार्टीशी MIMचा कधीही संबंध नाही होते. आम्ही तर अनेक वेळा सांगितलेले आहे की या देशाला सगळ्यात जास्त घातक कोणी ठरत असेल तर ते भारतीय जनता पार्टी आहे. या देशाला कमजोर करण्याचं जे काम करत आहे, या देशामध्ये जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम कोणी करत असेल, आंतरराष्ट्रीय स्तरावर माझ्या देशाची बदनामी कोणी करत असेल, तुमच्या बेबाक हे जे असतं वक्तव्यामुळे, तर ते भारतीय जनता पार्टी आहे. कारण काय आहे की विरोधक, आणि विशेषकर हेच विरोधक होते, शिवसेना असू द्या, काँग्रेस असू द्या, राष्ट्रवादी असू द्या, की तुम्ही बी टीम आहे. बहुतेक आम्हाला आता वाट बघायची आहे केव्हा ते पुन्हा आम्हाला बोलतील की तुम्ही बी टीम आहे करके. आम्ही त्यांना आठवण करून देऊ की बाबांनो नाही, आम्ही बी टीम नाही आहे, आम्ही तुमच्यासोबत आलो होतो. दुसरा प्रश्न असा की आज बहुतांश ठिकाणी मुस्लिम बांधवांनी बंद पुकारलेला आहे, काही ठिकाणी निदर्शने सुद्धा होणार आहेत, त्याबद्दल काय? नाही, मला स्पष्टीकरण द्यायचं आहे की कुठलेही एरियामध्ये बंद पुकारलेला नाही. निदर्शनं आहे आणि सर्वांचा हे अधिकार आहे, सर्वांना हे राईट आहे की तुम्ही डेमोक्रेसीमध्ये, लोकतंत्रमध्ये तुमचा रोष व्यक्त करण्यासाठी तुम्ही निदर्शन नियमाप्रमाणे ते करू शकतं. पण मला सोशल मीडियावर असा एक चित्र निर्माण करण्यात आलं होतं की आपण देश बंद करणार आहे, भारत बंद करणार आहे. काही लोक हे म्हणत होते की आपले कारोबार बंद करा करके. तसा क्लॅरिफिकेशन अनेक मौलाना लोकांनी दिलेलं आहे. बंद नाही आहे, फक्त जे आहे ते फ्रायडेच्या प्रेयर्सच्या नंतर अनेक शहरामध्ये एक निदर्शन होत आहे आणि त्यांचा एक डेमोक्रॅटिक राईट आहे, त्याच्यामध्ये काही हे करण्यासारखं नाही आहे. आणि आम्हाला असं वाटतं हे करण्याची गरज आहे, कारण ज्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे जे प्रवक्ते नुपूर शर्मानी आणि दुसरेही आजही त्यांचे समर्थक किंवा त्यांचे जे पार्टीचे जुळलेले लोक आहेत त्यांच्या किंवा भारतीय जनता पार्टीचे संलग्नित जे संघटना आहे ते आजही ज्या प्रकारे जातीच्या आधारावर किंवा एका धार्मिक गुरुवर किंवा प्रॉफेट मोहम्मद पीस बी अपॉन यांच्यावर जे त्यांचं बोलणं सुरू आहे, कुठेतरी ते थांबायला पाहिजे. आणि जे निदर्शन होत आहे ते एका प्रकारे हे निदर्शने पंतप्रधानांना एक मेसेज देण्यासाठी आहे की तुम्ही गप्प बसू नका, तुम्ही काहीतरी बोला. आणि हे भारतीय लोक आहे, तुम्ही त्यांचं ऐकणार नाही. मग कोयतला काही झाला, खतरमध्ये कोणी काही बोलला तर तुरंत तुम्ही त्याचं रिॲक्शन देतं. आज या लोकांची, या देशामध्ये राहणाऱ्या मुसलमानांची भावना ही समजण्याची तुम्हाला गरज आहे. ते समजून घ्या आणि आपल्या लोकांना सांगा की तोंड थोडा सांभाळून बोला. सेना सोबत होता आहे आणि राहणार, त्याच्यामध्ये आम्ही काही डायल्युशन केलेलं नाही आहे. पण सरकार कुणाची आहे? आधी तुम्ही हे म्हणणार असेल की त्यांची शिवसेनेची सरकार आहे, तुम्ही त्यांच्याकडून कशाला मागत आहे? मग मी कुठे जाऊ? माझ्या एरियाचा डेव्हलपमेंट करण्यासाठी आम्ही कुठे जाऊ? त्याच सरकारकडे जायचं आहे, त्याच मुख्यमंत्र्यांकडे जायचं आहे. ते शिवसेनेचे असेल पण ते आमचेही मुख्यमंत्री आहे. जे मंत्री आहे शिवसेनेचे ते शिवसेनेचे असेल पण ते आमचेही मंत्री आहे. आणि जे आम्हाला दुर्लक्ष करत होते
आता आम्हाला एक चान्स मिळाला की बाबा तुम्हाला 2 मताचं महत्व आहे, तर आमच्या एरियाच्या डेव्हलपमेंटच्याही आम्हाला खूप महत्व आहे, तर एक अंडरस्टँडिंग करून आम्ही हे निर्णय घेतला. सर, काल नवाब मलिक आणि अनिल देशमुखांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहावा लागेल अशी एक चर्चा सुरू होती आणि कोर्टाचा पण तसंच निकाल आला. त्यामुळेच तुम्हाला जास्ती महत्व दिलं असं वाटत नाही? तसं काही नाही आहे. आमचे बघा, हे या इलेक्शन इतकं काटेची टक्कर जे आहे, जे डू ऑर डाय सारखा सिच्युएशन आहे, प्रतिष्ठेची लढाई आहे. भारतीय जनता पार्टी दावा करत आहे की आम्ही जिंकणार आहे आणि महाविकास आघाडी जे 3 पार्ट्यांचा एक दल आहे त्यांनी हे दावा केलेला आहे की आम्ही हे निवडणूक जिंकणार आहे. तर मी असं म्हटलं होतं की जब काटेकी टक्कर झाली होती, एक मताचा महत्व होता आणि त्याचं महत्व त्यांना कळलं होतं की एमआयएमचे 2 मतं ही खूप महत्वाचे आहे. म्हणून आम्ही त्यांना सांगितलं होतं आम्ही तुमच्याकडे येणार नाही जोपर्यंत तुम्ही आम्हाला मागणार नाही. त्यांनी मागितलं. आम्ही गेलो मुंबईला, चर्चा केली, दिवसभर चर्चा केली, रात्री उशिरापर्यंत चर्चा केली आणि मग निर्णय घेतला आम्ही.